तर या टाईमलाईनमध्ये म्हणजे 13.5 बिलियन वर्षापूर्वी हे सगळं विश्व तयार झालं. 4.5 बिलियन वर्षापूर्वी अर्थ तयार झाली, पृथ्वी तयार झाली. त्याच्यानंतर चिंपॅन्झी आणि आपले जे वंशज म्हणजे कॉमन वंशज जे होते ते 6 मिलियन वर्षापूर्वीचे होते. त्याच्यानंतर आणखीन एक खूप स्ट्रॉंग जमात होती निएंडरथाल्स नावाची, ती 5 लाख वर्षापूर्वी होती. त्याच्यानंतर जे आगीचा जो शोध डेली म्हणजे वापरासाठी झाला तो 3 लाख वर्षापूर्वीपासून सुरू आहे. आणि आपण जे उत्क्रांती झाले ते 2 लाख वर्षापूर्वीपासूनचे झालेली आहे. त्याच्यानंतर लँग्वेज हे जे आहे ते 70,000 वर्षापूर्वी सुरुवात झाली. 45,000 वर्षापूर्वी सेपियन्स म्हणजे आपले जे वंशज आहे तर ते ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाले. आणि जे अगोदरची जी जमात होती ना माणसाच्या अगोदरची सिमिलर निएंडरथाल्स, ते 30,000 वर्षापूर्वी ते संपुष्टात आले. त्याच्यानंतर जे मोठी घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये अजून एक जमात होती तर तीसुद्धा 13,000 वर्षापूर्वी नष्ट झाली. ॲग्रिकल्चर जे रिव्होल्यूशन झालं ते 12,000 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये आपण प्लांट वगैरे जे आहेत वेगवेगळे ते आपण पिकवायला लागलो वगैरे, त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चरच्या, ते झालं 12,000 वर्षापूर्वी. आणि स्क्रिप्ट, मनी, किंगडम, राजेशाही हे सगळं 5,000 वर्षापूर्वी. ओके, तर हे सगळं आहे भारी भारी गोष्टी. आणि धर्म हे सगळे आले गोष्टी. आणि म्हणजे 500 वर्षापूर्वी जे आहे ना सायंटिफिक रिव्होल्यूशन म्हणजे जे सायन्स आहे त्याचं ॲक्च्युली मोठं उत्क्रांती म्हटल्यासारखं झालं. आणि 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हे झालं. म्हणजे ॲक्च्युली 500 वर्षापासून आपण प्रगती करतो आणि आपली इतकी दीपक प्रगती हे फक्त 500 वर्षापासूनची झालेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर ही एक टाईमलाईन आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळते याच्यामधून सुद्धा. आणि सगळं डिटेलमध्ये ह्या बुकमध्ये आहे सेपियन्स नावाच्या.